अयोध्या येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी संपूर्ण जगभरातून भाविक विविध मार्गाने जात आहेत. मात्र धुळे परिवहन महामंडळाने पहिल्यांदाच धुळे ते अयोध्या बस सुरू केली असून आज पहाटे 5 वाजता पहिली बस अयोध्येच्या दिशेने रवाना झाली. या बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 22 जानेवारीला अयोध्येत राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण जगभरातून भाविकांची अयोध्येच्या दिशेने गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. मिळेल त्या वाहनाने भाविक अयोध्या येथे जात असून लाखो भाविक दररोज अयोध्येत दर्शन घेत आहेत. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या लालपरीने भाविकांचा प्रवास व्हावा या उद्देशाने धुळे परिवहन महामंडळाने राज्यातील पहिलीच धुळे ते अयोध्या बस सेवा सुरू केली असून आज पहाटे 5 वाजता ही बस अयोध्येच्या दिशेने रवाना झाली. धुळेकरांना अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन सहजपणे घेता यावे यासाठी एसटी महामंडळाने धुळ्याहून थेट अयोध्येपर्यंत बस सेवा सुरू करण्याचा निर्धार केला होता. सध्या एक बस सुरू करण्यात आली असून त्यानंतर प्रतिसाद पाहून बसची संख्या वाढवली जाईल असे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी नमूद केले. या सेवेसाठी 4,545 रुपये शुल्क आकारले आहेत. धुळ्याहून अयोध्येत पोहोचून प्रवासी दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात बस वाराणसीला जाईल. वाराणसी येथे प्रयागराजला मुक्कामी असेल. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी धुळ्याकडे बस प्रस्थान करेल. या प्रवासादरम्यान 2 चालक बस सोबत असतील. तब्बल 20 तासांचा आणि तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास ही बस करणार असून राज्यातून पहिल्यांदाच निघालेल्या या बसला भाविकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले. 4,000 रुपये इतके परतीचे भाडे भाविकांकडून परिवहन महामंडळाने आकारले असून विविध सोयी सुविधा बसमध्ये देण्यात आल्या आहेत. या धुळे ते अयोध्या बस सोबतच 2 चालक आणि परिवहन महामंडळाचे 2 अधिकारी देखील या बसमध्ये प्रवाशांच्या देखभालीसाठी असणार आहेत. भाविकांचा मोठा प्रतिसाद धुळे परिवहन महामंडळाला अयोध्या बसला मिळाला असून 4 ते 5 दिवसांचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे. अत्यंत आनंद होत आहे. आमच्या विभागातील सर्व चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीने धुळे ते अयोध्या यात्रा बस बुकिंग करण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला आहे. 4 ते 5 दिवसात 41 प्रवासी बुक झाले आणि आज 10 फेब्रुवारीला इतिहासातली पहिली बस धुळे ते अयोध्या रवाना होत आहे. बरं, साधारणतः किती तासांचा हा प्रवास आहे आणि किती दिवस लागतील? जवळपास 4 ते 5 दिवसांची ही यात्रा आहे. प्रवाशांच्या इच्छेनुसार 3 ते 4 मुक्काम होतील. दररोज 500 ते 600 किलोमीटरचा प्रवास आपण करणार आहोत. कुठल्या सुविधा बसमध्ये भाविकांना मिळतात? प्रवाशांना बसमध्ये पाणी, चार्जिंग पॉईंट वगैरे सर्व्हिस सुविधा देण्यात आलेली आहे. प्रवास सुखकर व्हावा यासाठी 2 चालक आपण देण्यात आलेले आहे. पहिल्या बसला अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. 4,545 रुपये परतीचं तिकीट आहे प्रत्येक प्रवाशांचं आणि जवळपास 2800 ते 2900 किलोमीटरचा हा प्रवास आहे. आजचा जो आनंद आहे हा आनंद गगनात मावण्यासारखा सुद्धा आणि आमच्या नशिबात असल्यामुळे आम्हाला प्रथम जी महाराष्ट्राची जी सर्वांची लाडकी लालपरी आहे तिचा जो आम्हाला सेवा करण्याची जी संधी मिळाली कारण एस टीचं ब्रीद वाक्य आहे आपल्या की प्रवासी आमचं दैवत आहे. त्याच प्रमाणे रामाच्या चरणी जाण्यासाठी जी प्रवाशांची जी सेवा करण्याची जी संधी मिळाली ती आम्ही उत्कृष्टपणे पार करू आणि कुठल्याही प्रकारचा कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे आम्ही सुखरूप प्रवास करू. याच्या आधी कधी अयोध्येला गेले होते तुम्ही? याच्या आधी मी प्रायव्हेट गाडीने गेलेलो आहे, म्हणजे मालवाहतूक गाडीने गेलेलो आहे आम्ही पूर्णिया त्या साईडला. बरं, चॅलेंज स्वीकारूनच प्रवास करण्याची इच्छा आहे आणि त्याच्या मागे सर्वात मोठा जो भगवंताचा जो आपल्यावर आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊ. रामाकडे सर्वात पहिल्यांदा जे 500 वर्षाचा जो इतिहास होता ते आज सगळं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांच्या आशीर्वादाने जे त्यांच्या भूमीत आपल्याला जे पदार्पण करायला म्हणजे आम्ही जे करू ते आमच्या फार भाग्याचं समजू आणि आपल्यावर अशीच कृपा सर्वांवर राहो. त्यांच्या आशीर्वादाने आमची सर्व कामं किंवा पगार वगैरे सगळे व्यवस्थित होतील, काही अडचण येणार नाही भविष्यात आणि लालपरी सर्वांसाठी टिकून राहायला पाहिजे एवढी देवाचरणी प्रार्थना. राजू आव्हाड, मी पुण्याला राहतो आणि पुण्याहून खास आपल्या अयोध्येच्या रामलल्लांच्या दर्शनासाठी खास इथं आलो आहे आणि संपूर्ण 5 दिवसाचा हा प्रवास आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपली लाडकी लालपरी धावती आहे, ते पण अयोध्येला. ही सर्व आपल्या महाराष्ट्रासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि याचा सहभाग होण्याचं मला सौभाग्य मिळालं याचा मी खूपच मला आनंद होतोय आणि प्रवास खूपच भारी होणार आहे. आपल्यासोबत एक टोटल 41 प्रवासी आहेत, 2 आपले चालक आहेत. खूपच आनंद होतोय. हा प्रवास नक्कीच विस्मरणीय असणार एवढी अपेक्षा करतो मी. धन्यवाद. रामाच्या दर्शनाला रावण चालला. माझं नाव रावण आहे, लक्षात आहे का? आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही एक प्रवाशांची
राहण्याची सोय व्यवस्थित करा, दुसरं काही नाही, हेच अपेक्षा आहे आमची. राहण्याची सोय म्हणजे जो राहण्याची ते खरं तर आम्हीच करू, पण सोय चांगली करावं, असं दुसरं काही नाही. आता एकदम आनंद वाटतो. आम्ही चौधरी यात्रा कंपनीमध्ये जाऊन आलेलो आहे, परंतु हे नवीनच बांधलेलं आहे. त्यावेळेला असं नव्हतं. हे नवीन मंदिर उद्घाटन झालेलं आहे आणि नवीन रामाचं म्हणजे त्या ठिकाणी रामलल्लाचं दर्शन घ्यायचं या हेतूने मी